नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आपण बघतच असाल बोर्डवरती रिवाइज एंटायर सिलेबस थ्रू महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्स. काय आहे हे? ही एक सिरीज आहे. ओके, ह्या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सर्व बुक्स, ज्या कोणत्या कोणत्या बुक्स करणार आहेत मी सांगतो आत्ता तुम्हाला. सगळ्या बुक्स ज्या आहेत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी त्या आपण शिकणार आहोत. जो कुणी MPSC असो, UPSC असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, सगळ्यात महत्त्वाचा पाया, फाउंडेशन म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्स आणि NCERTच्या बुक्स. मान्य करतो NCERTच्या बुक्सही आहेत, बट पहिला पाया जो आपल्या महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या एक्झाम्स असतात, MPSC, सरळ सेवा, ह्यांच्यासाठी जो पाया आहे तो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्स. UPSCसाठी वगैरे ज्या तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स देतात त्यासाठी NCERTज आहेत, NCERTजही आपण शिकू. बट आजपासून जेणेकरून म्हणजे उद्यापासून तुमचं जी सिरीज सुरू होणार आहे ती आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्सची. ओके, ही जी सिरीज आहे ती 2 टप्प्यांमध्ये राहणार आहे, 2 भाषांमध्ये राहणार आहे. एक आहे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी जी पूर्ण इंग्लिशमध्ये राहील आणि दुसरं आहे मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर एक लेक्चर आता हे कसं राहील ते मला सांगून देतो. सगळ्यात पहिले तुम्हाला 6वी ते 12वी ह्या वर्गाची पुस्तकं शिकवण्यात येतील. 6वी ते 12वीमध्ये फक्त तुम्हाला असं नाही की तुम्हाला शाळेच्या मुलांना जेवढं लागतं तेवढं शिकवण्यात येईल, नाही. जे तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला बेसिक्स फाउंडेशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, सगळं काही शिकवण्यात येईल. तर यामध्ये तुम्हाला सायन्स, जिओग्राफी हे सगळं मराठीमध्येही होणार, इंग्लिशमध्येही होणार. 2 लेक्चर्स होणार, एक मराठीमध्ये येणार आणि एक इंग्लिशमध्ये येणार. ठीक आहे. मग त्यानंतर राज्य पॉलिटी येतं तुम्हाला नंतर उशिरा. मग हिस्ट्री, इतिहास, हे 4 विषय मुख्यतः तुमचे होणार. यामध्ये नंतर तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये जाऊन अजून एक विषय ॲड होतो, अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. आणि जे कुठले स्टुडंट्स मला म्हणतात की सर मला हा विषय कळत नाही आहे, त्या स्टुडंटसाठी हे एक रामबाण लेक्चर्स राहणार आहे. इन द सेन्स तुम्ही हे लेक्चर्स केल्याच्या नंतर इथे अर्थशास्त्र केलं तर तुम्हाला अर्थशास्त्र कुठलंही पुस्तक वाचा, कोळंबे सरांचं वाचा, देसले सरांचं वाचा, कुठलंही पुस्तक वाचा, तुम्हाला नक्की 100% कळेल. तुम्ही जाऊन UPSCचं जरी पुस्तक वाचलं तरी कळेल. इथे आपण त्या लेवलचं तुमचं बेसिक्स तयार करून घेणार आहोत. 2 प्रकारचे विषय असतात. काही विषय असतात फॅक्च्युअल आणि काही विषय असतात कॉन्सेप्च्युअल. फॅक्च्युअल विषय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्हाला तारखा पाठ कराव्या लागतात, ज्यामध्ये तुम्हाला इव्हेंट्स लक्षात ठेवावे लागतात. 1757मध्ये काय झालं, 1764मध्ये काय झालं, काय बॅटल ऑफ प्लासी झाली, बॅटल ऑफ बक्सर झाली, नंतर उठाव झाला आपला 1857चा. तर तुम्हाला हे सगळे तारखा लक्षात ठेवाव्या लागतील. मग त्यानंतर ह्याच्यात काय येतात, डेट्स, तारखा येतात, इव्हेंट्स येतात. त्यामध्ये अजून तुम्हाला आर्टिकल्स येतील. तुम्हाला विचारू शकतात कलम 12मध्ये काय, कलम 13मध्ये काय, कलम 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पासून तर पूर्ण 390 पर्यंत त्याच्या उपकलमा सगळं काही, आर्टिकल 20, आर्टिकल 21, 21A, आर्टिकल 51A, तुम्हाला कलम विचारल्या जातात. ह्याला म्हणतात फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. ओके, कॉन्सेप्च्युअल म्हणजे काय? दुसरा प्रकार असतो, एक हा सब्जेक्ट असतो फॅक्च्युअल विषय. यातील कोणी शोधू शकतं का? येस, एक आहे पॉलिटी, दुसरा आहे हिस्ट्री. हे कम्प्लिटली फॅक्च्युअल सब्जेक्ट्स आहेत. पॉलिटीमध्ये जर आपण राज्यशास्त्र जास्त किंवा आपण इंडियन पॉलिटी म्हणतो त्याला, तर इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देणारं म्हणजे आर्टिकल्स. बट त्यानंतर तुम्हाला पार्ट 1 पासून तर पार्ट 3 पर्यंत म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, त्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, त्यानंतर तुम्ही जर याल 2nd चॅप्टरवर सिटिझनशिप, नागरिकत्व म्हणजे काय, तर हे सगळं थोडंसं कॉन्सेप्च्युअल आहे. आणि त्यानंतर मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य पार्ट 4 पण म्हणूया आपण. 4A सोडून द्या, 4A काही कॉन्सेप्च्युअल नाही आहे. तर पार्ट 4 पर्यंत म्हणजे मूलभूत कर्तव्यांपर्यंत जे आहे तो पार्ट कॉन्सेप्च्युअल आहे पॉलिटीचा. तिथून पुढे परत फॅक्च्युअल सुरू होऊन जातो. सायन्स पूर्णपणे कॉन्सेप्च्युअल, जिओग्राफी 100% कॉन्सेप्च्युअल, इकॉनॉमिक्स 100% कॉन्सेप्च्युअल. कॉन्सेप्च्युअल म्हणजे काय? कॉन्सेप्च्युअल म्हणजे जोपर्यंत तुम्हाला
नागरिकत्व ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्हाला नागरिक ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला नागरिक ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मूलभूत हक्क कोणाकोणाला मिळू शकतात ते कळत नाही. ओके, तर हे सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत, कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्हाला फॉर एक्झाम्पल भूगोलात जाल तुम्ही, तर भूगोलामध्ये तुम्ही जर म्हणाल की हा हिमालय आहे, ओके, आणि हा सह्याद्री पर्वत आहे, ठीक आहे, आणि इकडून तुम्ही ईस्टर्न घाट्स पण आहे तुम्हाला. अरे बाबा, ह्या तिन्हीमध्ये फरक काय? तर एक फोल्ड माउंटन्स आहे, दोन प्लेट्स आल्या, प्लेट्स जुडल्या, मग क्रशिंग झालं आणि एक प्लेट जे वरती आलं त्याला म्हणतात हिमालया. आणि जे आपण म्हणतो सह्याद्री पर्वतरांगा, ह्या मुळात रांगा नाहीच, ह्या मुळात पर्वतरांगा नाहीच. तर हे का म्हणतो? तर हे टिल्टेड जो आहे भारत, हा पार्ट जो असा वरती गेलेला आहे, म्हणूनच नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ह्या सगळ्या याला म्हणतात कॉन्सेप्ट्स. एकदा कळालं तुम्हाला की पर्वतरांगा ह्या सह्याद्री रांगा ह्या पर्वतरांगा नाहीच आहे, ह्या इकडून वरती आलेल्या आहे, तर मग पाणी बरोबर सगळ्या नद्या का पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात हे कळायला काही एक जास्त डिफिकल्टी जाणार नाही. ह्याला म्हणतात कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट्स. ते ह्या दोन प्रकारचे सब्जेक्ट्स असतात. आता या दोन्ही प्रकारच्या सब्जेक्ट्समध्ये प्रॉब्लेम कुठे येतो? कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट्समध्ये जास्त. म्हणून आपण सुरुवात जी करणार आहोत उद्यापासून ती करणार आहोत विज्ञान आणि जॉग्रफी ह्या दोन विषयापासून. आता मी तुम्हाला सांगून देतो की कशा प्रकारे लेक्चर्स येतील तुम्हाला. एक, सकाळी तुम्हाला 9 वाजता, सकाळी लिहिल्यानंतर AM लिहायची गरज नाही आहे, बट तरी लिहितो. सकाळी 9 वाजता तुम्हाला विज्ञान इंग्रजी लेक्चर येईल, इंग्लिश माध्यमाचं विज्ञानचं लेक्चर येईल. मग आणि हे काट दिले तेही सांगतो. 10 वाजता तुम्हाला विज्ञानचंच मराठी लेक्चर येईल. क्लिअर? संध्याकाळी 4 वाजता, सॉरी थोडं चुकलं, 10 वाजता तुम्हाला इथे भूगोल इंग्लिश लेक्चर येईल. मग 4 वाजता तुम्हाला परत विज्ञान इंग्लिश लेक्चर येईल, सॉरी मराठी लेक्चर येईल. आणि 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता दुपारी, हे सकाळचं भूगोल मराठी. ह्या वेळा सेम राहतील, बट हे मी तुम्हाला एक उद्यापासूनचं एक फर्स्ट टाइम टेबल जो तुम्हाला फॉलो करायचा आहे तेच त्यांच्यासाठी सांगतोय. आता काही लोक जे उशिरा जॉईन होतील या सेशन्सला, त्यांनी ह्याच सिक्वेन्समध्ये, जेणेकरून ह्याच स्टाईलमध्ये अभ्यास करावा असं मला वाटतं. ओके, काय तर सकाळी तुम्ही आज समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही विज्ञान मराठीपासून सुरू केलं, 4 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत विज्ञानाचं लेक्चर केलं, 5 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत भूगोलचं लेक्चर करा. लेक्चर कसं करायचं? स्टेट बोर्डची बुक डाउनलोड करा. बालभारती पब्लिकेशन आहे, बालभारतीच्या वेबसाईटवरती जाल, तुम्हाला डाउनलोडेबल PDF मिळेल. नाही डाउनलोड करायचं नका करू, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बुकचं PDF टाकून देतो. ठीक आहे, डाउनलोड करून तुम्ही बघून घ्या. PDF घ्या किंवा तुम्ही बुक विकत घ्या, समोर ठेवा. अगोदर एक चॅप्टर उचलायचा जो आपण शिकणार होताच, त्यामधला पहिला पॅराग्राफ वाचायचा, मग लेक्चर सुरू करायचं. मग पहिला पॅराग्राफ मी किंवा मॅडमनी किंवा कुठल्या एखाद्या शिक्षकाने समजावून सांगितला की नंतर दुसरा पॅराग्राफ वाचायचा, मग ते समजावून सांगतील, मग तिसरा पॅराग्राफ, मग ते समजावून सांगतील. ह्या प्रकारे तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू करायची आहे. ठीक आहे, तर असा तुमचा एक टाइम टेबल राहील. आय होप की तुम्ही
ह्या सिरीजचा खूप 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 उपयोग घ्याल. खूप महत्त्वाची सिरीज आहे. त्यामध्ये आपण MCQs पण देणार आहोत तुम्हाला. टॉपिक झाला की लगेच MCQs. तुम्हाला काहीही लिहायची गरज नाही आहे, काहीच नोट डाऊन करायचं नाही. आम्ही तुम्हाला एक रेडीमेड नोट्स पण देतो आहेत, ह्याच्यावरती तुम्हाला नोट्सही मिळतील आणि ही सगळी सिरीज फ्री ऑफ कॉस्ट राहील. दुसरी गोष्ट, जे कोणी सुरू करतायत आता अभ्यासाला, ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर सेकंड इयरला आहात आणि थर्ड इयरला किंवा असू शकता, जे सुरू करतायत प्रिपरेशनसाठी MPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा, त्यांच्यासाठी हे उपयुक्त असणार. सेकंड थिंग, आपला एक मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, फ्री मेंटॉरशिप. ह्याच्यासोबत तुम्हाला एक फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम देण्यात येतील, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे, लेक्चर करायचं आहे. काहीही जर समजलं नाही, सर मला एक टाइम टेबल बनवून द्या, मला असा एक आराखडा बनवून द्या तुम्ही, मी की हा अभ्यास कसा करायला पाहिजे, तर त्याप्रमाणे तुम्हाला ते मेंटॉर गाईड करतील. किती वेळ अभ्यास करायचा, ओके हा कॉलेजचा टाईम आहे, हा कॉलेजचा अभ्यासाचा वेळ आहे, मग चला हा स्टेट बोर्डचा वेळ आहे, मग स्टेट बोर्ड वाचाल, मग हळूहळू NCERTवरती शिफ्ट होऊ, मग लेक्चर्स कसे करायचे, MCQs कसे सोडवायचे, त्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला मेंटॉर्स सांगतील. ओके. संगमचा सुरुवातीपासूनच एक फ्री कोर्सेस देण्यावरती भर याच्यामुळे आहे की महाराष्ट्र स्पेशली तुम्ही मराठवाडा रिजन बघाल तर इथे पावसाची कमी असते, लोकांकडे जे इन्कम आहे ते मराठवाडा रिजनमध्ये कमी आहे, लोकांकडे थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, पैशांचे प्रॉब्लेम्स असतात आणि हेच मी सुद्धा अशाच फॅमिलीमधनं बिलॉंग करतो. तर ठीक आहे, तर माझं एक मनापासून इच्छा असते की मी जितकं होऊ शकेल माझ्याकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही ह्या सिरीजचा पूर्णपणे उपयोग घ्याल आणि काहीही डाऊट असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आमच्याकडे कोणीही फ्रंट डेस्क नाही आहे. फ्रंट डेस्क असूनही फ्रंट डेस्कवरचे व्यक्ती स्टुडंटचे कॉल घेत नाही, डायरेक्ट कॉल्स मी आणि मॅडम आणि अजून एक शिक्षक आहे ते घेतात. तर आम्ही तुमच्यासाठी इन हँड लाईक रेडीली अवेलेबल आहे. ठीक आहे, रेडीली अवेलेबल आहे. तर तुम्ही कधीही कॉल करा, शंका विचारा. शंका विचारायला पैसे लागत नाही, डाऊट्स विचारायला पैसे लागत नाही, आम्हाला सांगायला पैसे लागत नाही. ओके. तुम्ही नोट्स नाही मागत आहे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला काही सर मला टेस्ट सिरीज द्या असं म्हणत नाही आहे. तर आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी ज्ञानाच्या आहेत, ज्ञान फक्त जे आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगू. ठीक आहे. ओके. सो रीच आउट टू संगम अँड बी पार्ट ऑफ संगम फॅमिली. ठीक आहे, आणि फॉलो दिस लेक्चर सिरीज. इन केस ऑफ एनी डाऊट कॉन्टॅक्ट अस. थँक्यू सो मच.